मला पण द्या ना. अगं आपली गाडी तिथे उभं राहू ना. बरं ठीक आहे का, आम्ही सुरू केला व्हिडिओ ऑलरेडी. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू प्रिव्ह्यू ब्लॉग्स. आणि पावसाळ्याचा सीझन आहे, नदी नाले तुंब भरलेत. सो टिटवाळ्यात सुद्धा काळू नदी एक आहे आणि ती नदी आता खूप भरलेली आहे. कारण आम्ही मागच्या संडेला इथे आलो होतो तर बऱ्यापैकी भरलेली होती ती. बऱ्यापैकी पाणी होतं त्या नदीला. पण आता 3-4 दिवस झाले कंटिन्यू पाऊस चालू आहे मुंबईमध्ये, त्याच्यामुळे ही आता तर खूपच ओसंडून पाणी वाहत असेल त्याच्यात. म्हणून आम्ही आज आता तिथे बघायला चाललोय, तिथला नजारा एन्जॉय करायला चाललोय. तर हे सांगतील ना तुम्हाला की हे गेले कित्येक वर्ष तिथे टिटवाळ्यामध्ये राहतात, तर त्या नदीला कसं पाणी असतं दरवर्षी, कसं पाणी असतं. काळू नदीला जनरली कसं असतं की 20 जुलै ते 30 जुलैच्या दरम्यान एकदा पूर येतो, ब्रिज वरून पाणी जातं. आणि जेव्हा ब्रिज वरून पाणी जातं तेव्हा रिजन्सीच्या गार्डन मध्ये किंवा रिजन्सीच्या पार्किंग मध्ये पूर्णपणे पाणी भरलं जातं. डीमार्टच्या समोरचा जो रस्ता आहे, पटेल मार्टच्या समोरचा जो रस्ता आहे तो पूर्णपणे तिथं पाणी असतं. डिजीवनच्या इथपर्यंत पाणी असतं. म्हणजे एक साधारणतः 1-2 दिवस जनजीवन विस्कळीत होतं, वाहतूक पूर्णपणे बंद होते, इकडच्या गावाचा संपर्क तुटतो. तर युजली तिथे म्हणजे उन्हाळ्यात हिवाळ्यात वगैरे पाणी नसतं ना जास्त. उन्हाळ्यामध्ये थोडंफार प्रमाणातच पाणी असतं, पूर्णपणे नदी कोरडी होत नाही. ओके. आणि गावात पाणी शिरत असेल ना नदीचं खूप. हा, म्हणजे बऱ्यापैकी पाणी नंतर शिरतं. ओके. तर मी तर फर्स्ट टाइमच पावसाळ्यात ह्या नदी बघायला जाते, तर बघू आता कसा दिसतोय नजारा. खूप प्रचंड पाऊस आहे असं सांगू शकतो. हे बघा, हे असं रस्त्यावरती पाणी साचलंय नद्यांचं. अगदी 3-4 दिवसापासून खूप जोराचा पाऊस होतोय, त्याच्यामुळे असं रस्त्यांवर खूप पाणी आहे. हे आपण पोहोचलोय आता नदीपाशी, ब्रिज वरती. गाडी एका साईडला पार्क करून आम्ही आता खाली उतरू, तेवढ्यात पाऊस खूप जोरात चालू झाला. आणि इथे पाहू शकता नदी किती जोरात भरली, खूप पाणी वाहत आहे. आणि इथले बॅरिकेड सुद्धा व्यवस्थित नव्हते. इथे ना युजली खूप जास्त गर्दी असते, पण आज पाऊस खूप जोरात चालू होता म्हणून गर्दी खूप कमी होती. आणि नदीला पूर पण आलेला होता म्हणून कदाचित इथे पब्लिक फार कमी होती. पण खूप छान नजारा होता. काही लोक होते ते आपले फोटोज काढत होते, ते हे सगळं दृश्य जे आहे ते सगळं एन्जॉय करत होते. पाऊस झाला कमी, पाऊस गेला.
सेल्फी काढून स्टिकच विसरतोय राव आपण. बेस्ट होते तुम्हाला फोटा पण येतो. तर अशा प्रकारे आम्ही काळू नदी पावसाळ्याचं सीझन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पावसाळ्यात काळू नदी कशी असते, तिला पाणी कसं किती प्रमाणात असतं हे सगळं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि खूप एन्जॉय केलं आम्ही. फोटोज वगैरे काढले. आम्ही बाळाला मिस करत होतो कारण आज आम्ही बाळाला घेऊन नव्हतो आलेलो, ओमला घेऊन नव्हतो आलेलो कारण पाऊस होता भरपूर. तिथे बॅरिकेड्स तिथे व्यवस्थित नव्हते, कुठे रिस्क नको म्हणून आम्ही त्याला घरी सोडून आलेलो होतो आणि आम्ही दोघंच आलेलो होतो इथे. त्यासाठी खूप मिस केला आम्ही त्याला. पण जेव्हा नदीला पाणी कमी असेल ना आम्ही नक्की त्याला इथे घेऊन येऊ. तर मला आणखीन एक गोष्ट सांगायची आहे की पावसाळ्याच्या सीझनमध्ये ना खूप असे चांगले वाईट इन्सिडेंट्स घडतात, स्पेशली पाण्याच्या ठिकाणी, असं नदी नाली जिथे असतात. तर स्वतःची खूप काळजी घ्या मित्रांनो, कारण आपल्या जीवाशी अजिबात खेळू नका. तिथे पाण्यात तुम्ही जाण्याची रिस्कच घेऊ नका. मी तर एक म्हणते की आपण दूरच राहून पाण्याची एन्जॉय करूया. आपण सेफली आपण आहोत तर सगळं पुढे आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की स्वतःची तुम्ही खूप काळजी घ्या या पावसाळ्याच्या सीझनमध्ये. एवढंच मला सांगायचं आहे. आणि लवकरच भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.